श्री स्वामी समर्थ. आपल्याला माहित आहे का श्री गुरु लीलामृत कोणी लिहिले? तर आज त्याचीच माहिती आपण या व्हिडिओ माध्यमातून देत आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या ब्राह्मणनिष्ठ वामन बुवा वांभोरीकर तथा वामनरावजी वैद्य यांनी श्री गुरु लीलामृत च्या ग्रंथाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजांचे 55 अध्यायी चरित्र सन 1901 मध्ये लिहिले. श्री गुरु लीलामृत ग्रंथाच्या 35व्या अध्यायातील ओवी क्रमांक 128 व 176 मध्ये तात्कालीन वटवृक्ष स्थानाचा परिचय त्यांनी पुढील प्रमाणे केलेला आहे. गावामध्ये वटवृक्षाखाली पाण्याचे आड होता. जवळच ब्राह्मण बुवाचे जुनी घरे होती. तेथे घोडे गायी बांधावयाचे छपरात निर्विकल्प स्वामी महाराज बसत होते. तेथे यतीश्वरांचे देह विसर्जन झाले होते. बाबूराव विष्णू मामलेदार आणि इतर मंडळी मिळून सर्वांनी लहान देवालय बांधली. तेथे सुंदर शिवलिंग स्थापन केले. मग सेवेकरी मंडळी जमा झाली. तत्पूर्वी परशुराम लंगोटीवाले हे लाकडी पादुकाची पूजा करीत होते. कोकणातून आलेले ज्योतिबा पाडे नावाचा मराठी ग्रस्त जो पेटेतील देवांसाठी फुले बेल तुळशी नित्य आणीत असे, तो पुढे वडाखालीच राहिला. त्याने बराचसाच प्रदेश फिरून लोकाश्रयाचे पैसे जमवून वडाखाली लहानस सुंदर सभामंडप बांधलं. पुढे पुष्कळ खण जागा होती. तेथे त्यांनी कष्टाने मांड्या वगैरे बांधकाम करविले. पूजा नैवेद्यासाठी संस्थानातून वेतन मिळत असे. तेथील विहिरी वटवृक्ष सुंदर हवा पाणी तसेच असलेले समर्थाचे सुंदर स्थान पाहून येणारे जाणारे सहज प्रसन्न होऊन यथाशक्ती मदत करीत होते. तेथे ज्योतिबा हा प्रमुख सेवेकरी कुटुंब परिवारासह राहत होता. बाबा भट्ट हे देवाचे पुजारी होते. इतरही काही सेवेकरी होते. तेथे नित्य पूजा नैवेद्य आरती व चांगले भजनी होत होते. पाणी व इतरत्र सोय असल्यामुळे लोक तिथे मुक्काम करत होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.